अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. हुतात्मा स्मारकाला तडे गेलेले आपण जाऊन पाहायला काल सांगितले ना. नाही पण आम्ही कुठे म्हणतो की त्यांच्या विलिनीकरणासंदर्भात आम्ही एक सत्यस्थिती मांडली आणि राष्ट्रवादीचं कोणते विलिनीकरण झालं नाही, महाविकास आघाडीचं झालं नाही. बहुतेक ते आता दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे त्यांची भूमिका बदलली असते. हा विषय आजच्या चर्चेचा नाहीये. सुप्रिया सुळेंची माफी मागितली त्या खासदार आहेत. हजारो लोक रस्त्यावरती अडकले. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दोष आहे का? नाही. याच्यामध्ये नियोजनाचा आणि आपल्याकडे अजूनही जे व्हीआयपी साठी सगळं काही करायचं, व्हीआयपींच्या सोयीसाठी सगळे आखणी करायची, ही जी प्रशासनाची मानसिकता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना की तिथे बैल कापा. एक बैल कापला ना, किंवा रस्ता अडवा. हे का मुख्यमंत्र्यांची सूचना नसतात. हे प्रशासन काही गोष्टी परस्पर करतं. अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे ते सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं, जेव्हा लोकांना त्रास होणार नाही. हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढले नाहीये. त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणे असं वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे. कशा करता एवढा शो करायची गरज होती? आहे ना, केलंच ना तुम्ही केलंत ना, तुम्ही करून दाखवलंत ना. लोकांना कळलं तुम्ही केलंय. हे तुम्ही केलंय, हे लोकांना कळलंय बाबा तुम्हीच केलंय आणि तुम्हीच करू शकता जगात सगळ्या गोष्टी. आम्हाला नाही जमलं काय? हा महाराष्ट्र जो घडलेला आहे हा तुम्हीच घडवलाय तुमच्या जन्माच्या आधीपासून. हे सगळं जे आहे, जायकवाडी असेल, हे मुंबईचे त्या काळातले 56 पूल असतील, झोपडपट्टी पुनर्वसन योजना बाळासाहेबांनी केली ती, किंवा अन्य रस्ते, मुंबई एक्सप्रेस हायवे, फ्रीवे, हे सगळं जे तुम्हाला दिसतंय सगळं हे तुम्हीच केलंय. कालच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे काम थांबलं होतं. ते म्हणत होते वर्क फ्रॉम होम, स्टे होम, आणि आमचं सरकार आलं त्याच्यानंतर. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं. एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंनी. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणं त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं. पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. एकदा एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती महाराष्ट्रावरती, ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे राजकीय मतभेद असले तरी मिसिंग लिंक, हा लिंक, तो लिंक सगळं ठीक आहे. तर हे किती मोठं काम त्यांनी केलं आणि ते काम घरूनच बसून करायचं. लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं त्या काळात जगभरात. आणि महाराष्ट्रानं ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्रीच बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असते आणि माणसांचे बळी गेले असते. यांना कळतं का? नाही कळत त्यांना हे, म्हणून ते असं बोलतात. नक्कीच प्रवास महागणार. प्रवास महागतोय. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही.
बंगालचे या सगळ्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? कारण ममता बॅनर्जी ह्या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येतील. अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. ठसठसणारा आत्मविश्वास आहे. माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही. त्याबद्दल तुम्ही तुम्ही एक रिक्लेमेशन केलं वांद्रा खाली सिलिंग जवळ 56 एकर जमिनीवर जी हरितकरणासाठी जमीन ठेवली होती. तो ग्रीन झोन होता. तो गौतम अडाणींना देऊन टाकला. बरोबर आहे. आणि आता ग्रीन झोन साठी इतर जमिनींचं ऍक्विजिशन करताय. हा काय प्रकार आहे? असं मी विचारला, काय प्रकार आहे? कोणाचे पैसे तुम्ही उडवताय? जी जमीन होती आमची ती तुम्ही गौतम अडाणीला दिली आणि मग आता तुम्हाला नियमानुसार जो ग्रीन झोन तिथे करायचा आहे त्यासाठी तुम्ही इतर जमीन अक्वायर करताय. हा नालायकपणा आहे. काल मी काय वेगळं सांगत होतो, आपण जाऊन अवस्था बघा कसे तडे गेले. महाराष्ट्र दिनाविषयी आस्था असायला पाहिजे ना. तुम्ही त्या मिसिंग लिंकला गेलात, हो, त्या सी लिंक मिसिंग लिंक हे सगळं ठीक आहे, पण ज्या 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला त्यांचं स्मरण करण्याचा कालचा दिवस होता. त्यांच्या स्मारकाला शासनातर्फे महापालिकेतर्फे सजावट करणं गरजेचं होतं. संपूर्ण परिसर तो केला का? आणि जे त्यांच्या पक्षामध्ये स्वतःला स्वयंघोषित शिवसेना म्हणजे बसलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार वगैरे घेऊन असं म्हणतात मंपक लोक, त्यांना तरी असं वाटलं का की आपण केलं पाहिजे? आम्ही शिवसेना आहोत म्हणताय ना अमित शहाच्या कृपेने, मग त्यांनी का नाही केलं ते? आम्ही रात्री 12 वाजता गेलो, आम्ही फुलांची सजावट केली, आमच्या शिवसैनिकांनी केली.